गंमत असं आहे की देशभर राबवलं जातं ती वस्तुस्थिती नाही. काल प्रतापराव पवार सकाळचे अध्यक्ष शेती मंत्री देशाचे जे आहेत त्यांना भेटले आणि त्याचं महत्व त्यांना सांगितलं. आणि त्याच्यामध्ये शेती मंत्री चव्हाण जे आहेत त्यांनी हे देशभर राबवावं असं काम आहे असं सांगितलं. त्याची सुरुवात आपण बारामतीमधनं केली. त्याच्या आम्ही व्यवस्था वैद्यकीय व्यवस्था अभ्यास करतो आणि आम्ही आता या निष्कर्षात आलो की हे तंत्रज्ञान शेतीला उपयोगी आहे, अनेक क्षेत्राला उपयोगी आहे. आरोग्य मेडिकल फायनान्सला उपयोगी आहे, इंजिनिअरिंगला उपयोगी आहे. पण आमचा इंटरेस्ट कृषीमध्ये आहे आणि त्याची आम्ही सुरुवात जी केली ती ऊसापासून केली. पण साधारणतः लोकांची एक तक्रार असते, ऊस हे जास्त पाणी घेणारं पीक आणि ऊस फार दिवस राहतो. आज आमचा अनुभव असा आहे की एवढ्याच्या वर ऊसाला पाणी कमी लागतं 30%. त्याच्यानंतर ऊसाचा कालावधी हा 11 महिन्यापर्यंत येतो. तिथे सवलत आहे. तिची रोज खत 30 ते 35% वाचतं आणि जमिनीचा पोत हा कायम राहतो. आणि त्यामुळं या दृष्टीनं कृषी अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी हे तंत्रज्ञान अतिशय फायद्याचं आहे. आणि म्हणून यापूर्वीच आम्ही बसून काही कार्यक्रम घेतले, काही ऊसाची पीक घेतली, शेतकऱ्यांना बोलून प्रत्यक्ष पीक दाखवलं आणि आता 1000 शेतकऱ्यांची निवड केली. त्यांच्यामध्ये हे पिकाचा कार्यक्रम आता आम्ही घेतोय. पण आनंदाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांच्यात अतिशय औत्सुक्य आहे. आत्ताच माझ्याकडे उस्मानाबादचे 30-35 शेतकरी आणि साखर कारखान्याचे अध्यक्ष अरविंदराव गवळे आणि ते लोक आले होते आणि ते आता कृषी प्रतिष्ठानवर गेले का तर हे बघण्यासाठी शेतकऱ्यांना औत्सुक्य आहे. त्याच्यात त्यांनी पुढाकार घ्यावं, आपल्या शेतीत त्याचा उपयोग करावा. सुरुवात ऊसाची असली तरी सुद्धा आनंद आहे की राज्य सरकारच्या वतीनं आणखी 5 पिकं आम्ही घेणार असं उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. या गोष्टीचा फायदा शेतकऱ्यांना आणि राज्याला चांगला. साहेब, राज्यामध्ये पाणी टंचाईचे संकट समोर येताना आपण बघतोय लहान मोठे प्रकल्पामध्ये आता सध्या 38% पाणी साठा आहे. आपण कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल? हा पाणी साठा माझी माहिती 43% आजच्या सकाळला बातमी मी आपल्या इरिगेशनची वाटली. पण काळजी करण्यासारखी आहे. याच्या आधी असं झालं होतं, काही आज झालं, याच्या आधी सुद्धा 2-3दा झालं होतं. आणि माझी खात्री आहे की शेतकरी सुद्धा पाण्याचा जपून विचार करतील, वापर करतील. आता हा मे महिना आणि जून महिना 2 महिने काढायचे. काळजीपूर्वक पावलं टाकून याच्यातून आपण बाहेर जावं. साहेब, राज्यातला प्रश्न आहे, मुंबईच्या निवडणुका येऊ पाहत आहेत आणि ठाकरे कुटुंब म्हणजे 2 बंधू एकत्र येताना आपण बघतोय. टाळीचा कार्यक्रम झालेला. त्याचं कौटुंबिक प्रश्न, त्याची माहिती मला नाही, मी काही त्याच्याशी बोललो नाही आणि त्याचं कसं मी भाषा करतो. साहेब, गेल्या 15 दिवसामध्ये एकंदरीत आपण बघतोय की पवार कुटुंबियांचं मनोमिलन म्हणजे एकोपा वाढताना पाहता आपण बघतोय. आणि बारामतीकरांना मी जनतेच्या कामासाठी एकत्र यावं. आता हाच तुम्ही जो प्रश्न करता ऊसाच्या संबंधीचा, उत्पादनवाढीचा, त्याचं आम्ही वर्षभर काम करतोय. आता आम्ही काम करून नुसतं उपयोग नाही, शेवटी सरकारवाला पाहिजे
आणि मग सरकार प्रतिनिधींशी बोलणं याच्यात काही चुकीची गोष्ट नाही.